माझ्याकडे बरेच लोक येतात आणि राजकारणाबद्दल तर माझं मत काही फार चांगलं नाही आहे. इथे फक्त यूज अँड थ्रो फिलॉसॉफी आहे. घरी कोण आहे, बायको आहे, मुलं आहे, म्हटलं तुमची गरज नाही म्हटलं राजकारणाला, आणि देशालाही नाही. पहिले आपलं घर व्यवस्थित सांभाळा आणि मग देशाची सेवा करा म्हटलं. आणि नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक, हे विवेकानंदांनी सांगितलं आहे. आणि म्हणून मी याचा अनुभव चांगला घेतला, कारण आम्ही सातत्याने आंदोलन करायचो. आपला जो देश आहे तो अनेक समाजांना एकत्र मिळून झालेला देश आहे. आणि शेवटी याचा शेवटचा घटक आहे परिवार, आणि परिवारातला घटक आहे व्यक्ती. जर समाजाचा आणि देशाचा विकास व्हायचा असेल तर पहिले परिवाराचा विकास झाला पाहिजे. त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे. माझ्याकडे बरेच लोक येतात आणि राजकारणाबद्दल तर माझं मत काही फार चांगलं नाही आहे. इथे फक्त यूज अँड थ्रो फिलॉसॉफी आहे. त्यामुळे मला एक जण म्हणाले की मला देशाकरता आयुष्य द्यायचं आहे. तुम्ही काय करता? पण माझं किराण्याचं दुकान होतं, पण ते दिवाळं निघालं. घरी कोण आहे, बायको आहे, मुलं आहे, म्हटलं तुमची गरज नाही म्हटलं राजकारणाला, आणि देशालाही नाही. पहिले आपलं घर व्यवस्थित सांभाळा आणि मग देशाची सेवा करा म्हटलं. त्यामुळे संघटनेमध्ये आणि पक्षामध्ये कार्यकर्त्याचा माणूस म्हणून विचार करणं अतिशय आवश्यक आहे. आणि नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक, हे विवेकानंदांनी सांगितलं आहे. आणि म्हणून मी याचा अनुभव चांगला घेतला, कारण आम्ही सातत्याने आंदोलन करायचो. इमर्जन्सीचा मी प्रॉडक्ट आहे. अनेक वेळा जेलमध्ये आम्ही गेलो आणि 50 रुपये भरायला नव्हते जात मुलक्यावर जमानती करता, म्हणून जेलमध्ये गेलो. तो काळ तसाच होता की 50 रुपये द्यायला कोणी तयार नव्हता. त्यामुळे आयुष्यामध्ये पैसा हे जीवनातलं साध्य नाही आहे, पण साधन निश्चितपणे आहे. आणि जर तुम्ही प्रामाणिकपणे आपल्या जीवनामध्ये आपला उदरनिर्वाह करण्याची क्षमता ठेवू शकले नाही तर तुम्ही समाजाचीही सेवा करू शकत नाही, हे निश्चित आहे. आणि म्हणून मला याही गोष्टीचा आनंद आहे की त्यांनी अतिशय इमानदारीने आपली नोकरी केली. आणि ही नोकरी करत असताना सामाजिक जाणीव ही घेऊन लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ज्याचा उल्लेख केला या योजनेचा, त्यावेळी महाराष्ट्रामध्ये लेबर सोसायटीचा सुळसुळाट आताही वाढला. आणि या सोसायट्या बहुतेक नेत्यांच्याच आहेत. ते डाव्या उजव्या पायाचे अंगठे मारून त्या सोसायट्यामध्ये कामं घेणं हा महाराष्ट्रात आणि फुले आंबेडकर शाहू महाराजांचं नाव घेऊन हा धंदा सगळ्यात जोरात सर्वपक्षीय धंदा आहे. आता मला माहीत नाही या सोसायट्या किती कमी झाल्या, कारण त्यांना प्रायोरिटी होती. त्यावेळी मी ठरवलं की महाराष्ट्रामधले जे बेरोजगार अभियंते आहेत, जे इंजिनियर्स झालेले आहेत, डिप्लोमा होल्डर्स आहेत, त्यांना डायरेक्ट रजिस्ट्रेशन द्यायचं. आणि त्या रजिस्ट्रेशनचा फायदा एवढा झाला की कमीत कमी हजारो तरुण मुलं हे महाराष्ट्रामध्ये जे इंजिनियर होते ते उत्तम कॉन्ट्रॅक्टर बनले. आणि महाराष्ट्रामध्ये असे अनेक मोठे कॉन्ट्रॅक्टर झाले. आणि म्हणून आपला तो आहे इंजिनिअरिंग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा अध्यक्ष. आणि एकदा माझ्याकडे मर्सिडीज गाडी घेऊन एअरपोर्टमध्ये माझ्या गाडीत बसा. आणि म्हटलं मी काय करू बसून? साहेब म्हणे आपण जर आम्हाला सुशिक्षित अभियंता म्हणून कॉन्ट्रॅक्टर बनवलं नसतं तर ही गाडी आम्हाला घेता आली नसती. आणि खेडेकर साहेबांनी त्यावेळी डिपार्टमेंटमध्ये चाकोरीनीच चालणारे 90% लोक असतात. आणि ज्यावेळी ही योजना आली त्यावेळी खेडेकर साहेब म्हणले नाही, ही योजना आली पाहिजे साहेब. बाकी सगळं डिपार्टमेंट विरोधात होतं, पण आम्ही ही योजना आणली. ही त्यांच्या मनात पहिलेपासूनची भावना होती.